पासून सुरक्षित माळवाडी बस स्टँड पासून 500 मीटर अंतरावर प्लॉट श्री धोंडीराज पार्क माळवाडी। फक्त 2 लाख रुपये डाऊन पेमेंट द्या आणि प्लॉटचे मालक व्हा। प्लॉट खरेदीसाठी कर्ज उपलब्ध। सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची हीच योग्य संधी। प्रीमियम रेसिडेन्शियल प्लॉट श्री धोंडीराज पार्क, पाटील डेअरी नजीक, वसगडे रोड, माळवाडी, भिलवडी। संपर्क 72 70 95 95 95 आणि 91 300 355 11। रेल्वे प्रशासनाविरोधात शेतकऱ्यांचा नांद्रे गावबंदने एल्गार। पुणे मिरज लोंढा रेल्वे दुहेरीकरण प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या संतप्त भावनांचा आज स्फोट झाला। मिरज तालुक्यातील नांद्रे गावातील शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणाविरोधात आज कडकडीत गावबंद पुकारून आपला तीव्र निषेध नोंदवला। या आंदोलनामुळे गावातील बाजारपेठ आणि सर्व व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले होते। रेल्वे दुहेरीकरणासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनींचा योग्य मोबदला मिळत नसल्याचा आणि प्रशासनाने कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न पाळता जमिनी बळकावल्याचा गंभीर आरोप शेतकरी करत आहेत। याबाबत वारंवार निवेदन देऊन बैठका घेऊनही रेल्वे प्रशासन शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। बाधित शेतकऱ्यांनी दिनांक 7 मे पासून आपल्या शेत जमिनीवर आंदोलनास सुरुवात केली आहे। आजच्या गावबंद आंदोलनात व्यावसायिक, नागरिक आणि युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत शेतकऱ्यांना भक्कम पाठिंबा दिला। जोपर्यंत आमच्या हक्काच्या जमिनींचा योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। नांद्रे येथील या आंदोलनामुळे रेल्वे प्रशासनावर दबाव वाढला असून आता प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। पुणे ते बेंगलोर दुहेरीकरणाचं काम रेल्वेचं पूर्ण झालेलं आहे। सुरक्षेच्या दृष्टीनं रेल्वेनं दोन्ही बाजूला तारेचं कंपाऊंड करायचं काम सुरू केलेलं आहे। त्यासाठी जे जमीन संपादन करावं लागते किंवा जे जाळी मारायसाठी जे आवश्यक मोजणी करावी लागते त्याचे नकाशे रेल्वेकडे नाही आहे। आम्ही त्यासंबंधी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना विचारलं तर ते आमच्याकडचे जे नकाशे आहेत ते त्यांनी मान्य करायला तयार नाही। अशी अवस्था आहे की रेल्वेच्या दोन्ही बाजूला या दुहेरीकरणामुळं शेतकऱ्यांच्या काही जमिनी या 2 भाग झालेले आहेत। सध्या रेल्वेचं कंपाऊंड जे आहे ते अगदी बरोबर होणार आहे। त्यामुळं शेतामध्ये जाणे, शेतीमाल बाहेर काढणे, ऊस पाठवणे किंवा मशागत करणे यासाठी अजिबात रस्ता नाही। अगदी विसुरपुलापासून वेराळा नदीपर्यंत दोन्ही बाजूला हे रेल्वेचं कंपाऊंड होणार आहे आणि त्यामुळं शेती करणं फारच अवघड होणार आहे। त्यासाठी वारंवार अनेक अधिकाऱ्यांना, प्रशासनाला आम्ही पत्र दिली, निवेदनं दिली, मिटिंगा घेतल्या, पण शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकायला कुणीही तयार नाही। तर सर्व्हिस रोड असणं हे अतिशय फार महत्त्वाचं आहे। त्यासंबंधी महाराष्ट्र शासनानं सुद्धा वारंवार AR काढलेले आहेत की शेतकऱ्यांना शेतीमध्ये जाण्यासाठी त्यांना सर्व्हिस रोड करून देणे आवश्यक आहे। हे अनेक वेळा त्यांनी मांडलेलं आहे, पण रेल्वे प्रशासन हे मानायला तयार नाही। तेव्हा या 2-3 वर्षामध्ये तर शेतकऱ्यांचे फारच हाल झालेले आहेत। आता नुकताच पावसाळा सुरू होणार आहे आणि शेतीमध्ये जायचं कसं आणि शेती करायची कशी हा फार मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिलेला आहे। म्हणून हे शेतकऱ्यांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे। त्याचा सर्व प्रशासनाने योग्य तो विचार करावा आणि शेतकऱ्यांची मागणी मान्य करावी।